अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलिसांची धडक कारवाई. जबरी चोरी करून फरार झालेले अज्ञात आरोपी 24 तासांच्या आत जेरबंद. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्यात. प्राप्त माहितीनुसार 15 जून 2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशनच्या गायकवाडमाळा परिसरात फिर्यादी विशाल रावसाहेब भोर यांना अज्ञात इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या खिशातील पैसे आणि मोबाईलमधून ऑनलाईन पैसे बळजबरीने काढून घेऊन आरोपी फरार झाले होते. गुन्ह्याची तक्रार मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आणि तांत्रिक विश्लेषण आणि प्राप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत हर्षद साळवे आणि एक विधी संघर्षित बालक असल्याची माहिती समोर आली. तसेच या गुन्ह्यात त्यांचे साथीदार अभिषेक पोंडत, अभिषेक नरवणे आणि ओंकार निभवणे यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ओंकार निभवणेची होती. पोलिसांनी हर्षद साळवे याला अटक केली असून विधी संघर्षित बालकावर कायदेशीर कारवाई करून त्याला पालकांच्या ताब्यात दिले. आरोपीकडून गुन्ह्यातील जप्त मुद्देमालापैकी 1500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्णे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस आणि दक्षिण मोबाईल सेलच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.